विद्यार्थी मित्रांनो, आपण मेनू प्रोजेक्टसाठी महत्त्वाचा असतो तो कसा करायचा आज बघणार आहोत. छोटासा व्हिडिओ मी त्यासाठी करतोय. बरेच जणांनी मला त्याबद्दल विचारलं, तर मी एक फॉर्म घेतला, एक 2-3 फॉर्म घेतलेले आहेत C# मध्ये. त्याच्यामध्ये फॉर्म 1 वर आहे मेनू अँड टूल बार्स मध्ये मेनू स्ट्रिप मी घेतोय. इथं मेनू स्ट्रिप घेतल्यानंतर याच्यामध्ये काही मेनू आपण ऍड करू. उदाहरणार्थ आपल्याला प्रोजेक्टमध्ये मास्टर, ट्रान्झॅक्शन आणि रिपोर्ट हे 3 मुख्य मेनू असतात. तर ते पहिल्यांदा मी इथं घेतो. मास्टर, ट्रान्झॅक्शन आणि तिसरा आपण रिपोर्ट. That is it will be print hard reports or soft reports. Exit. आता याच्यामध्ये आपले सब मेनू असणार आहेत. मास्टर मध्ये सब मेनू, आता कंपनीसाठी एखाद्या करत असेल तर वर्कर आपण ऍड करतो. तर वर्कर सॉरी इथं मास्टरच राहील. मास्टर मध्ये सब मेनू वर्कर. वर्कर आणि आपल्याकडे मास्टर मध्ये आयटम्स असू शकतात. काही तुमच्याकडे वेगवेगळे मेनू असू शकतात. आता जसं मास्टर मध्ये घेतलं तसं ट्रान्झॅक्शन मध्ये आपण सेल्स आणि परचेस. तसंच रिपोर्ट मध्ये सेल्स बिल मी आता शॉर्ट मध्ये करतो. सेल्स बिल आणि परचेस बिल पी बिल करतो. तुम्ही सगळं पूर्ण केलं तरी काही हरकत नाही. आणि एक्झिट मध्ये कॉन्टॅक्ट विथ अस किंवा मी कॉन एस करतो, कॉन्टॅक्ट एस किंवा तुम्ही करू शकता. आणि कंप्लेंट काही असेल तर आणि क्विट असे आपण एक्झिट मध्ये काही मेनू घेऊ शकतो. आता आपल्याला काय करायला लागेल की ह्या मेनूला आपल्याला आपले फॉर्म्स वर्करसाठीचा वर्करची माहिती घ्यायसाठीचा फॉर्म जोडावा लागेल. तर याच्यावर डबल क्लिक मी काही फॉर्म करून ठेवलेले आहेत, इथे ऍड करून ठेवले आहेत. फॉर्म 2, आता फॉर्म 2 वर मी एक बटन घेतलंय. फॉर्म 3 वर एक पिक्चर बॉक्स घेतलाय. फॉर्म 4 वर एक प्रोसेस बार घेतलाय. असे करून ठेवलेत तुम्हाला दाखवायसाठी, जोडायसाठी. तर फॉर्म 1 मध्ये आपण परत येऊ. त्याच्यामध्ये वर्करवर डबल क्लिक करतो. जिथं आपण प्रोग्राम टाईप करणार ती विंडो ओपन होते. त्याच्यामध्ये आपल्याला टाईप काय करायचं आहे तर फॉर्म 2 त्याचा एक ऑब्जेक्ट करायचा F इक्वल टू न्यू फॉर्म 2 आणि डबल कोटेशन, म्हणजे एक आपल्याला इथं ऑब्जेक्ट तयार करायचा F आणि F डॉट शो करायचं. तर हे असं का करायचंय तर आपल्याला त्या वर्करवर क्लिक केल्यानंतर तो ऑटोमॅटिकली फॉर्म ओपन झाला पाहिजे असं आपल्याला करायचंय. तर हे आधीच मी थोडंसं टाईप करून ठेवलंय, ते तुम्ही बघू शकता. परत डिझाईन मध्ये जातो मी. आता ट्रान्झॅक्शन मध्ये मी सेल्स वर डबल क्लिक करतो. इथं सुद्धा ते कॉपी करतो. फक्त आता फॉर्म 2 च्या ऐवजी फॉर्म 3 ओपन झाला पाहिजे म्हणून इथं मी फॉर्म 3 आणि इथं सुद्धा फॉर्म 3 करतो. तिसरा फॉर्म ओपन होईल. तसंच आता परत फॉर्म 1 डिझाईन मध्ये येतो. रिपोर्ट मध्ये सेल्स किंवा परचेस बिल वर जर क्लिक केल्यानंतर फॉर्म 4 वर आपल्याला फॉर्म 4 ओपन झाला पाहिजे. तर आपल्याला काय करावं लागतं, फॉर्म 4 F हे ऑब्जेक्ट तयार केलंय आणि न्यू फॉर्म 4 म्हणजे फॉर्म 4 चा एक F ऑब्जेक्ट तयार होतोय आणि तो शो होतोय. ठीक आहे. आता आपण हा फॉर्म 1 रन करूया. आता रन केल्यानंतर हे आपल्याला असा मेनू इथे दिसतोय.
या मेनूमध्ये आपण मास्टरवर क्लिक केल्यानंतर दिसणार आहे, सेल्समध्ये दिसणार आहे, हे आपण टाईप केले होते, एक्झिट मधले दिसणार आहे. तर याच्यावर वर्करवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही विंडो ओपन होते बघा. हा दुसरा फॉर्म आपला ओपन झालाय. याला फॉर्म 2 इथं नाव आहे. तसंच आता ट्रान्झॅक्शन मधला एखादा सेल्सवर आपण ओपन केलं तर सेल्सचा फॉर्म ओपन झालाय आणि रिपोर्टमध्ये आपण परचेस बिलवर क्लिक केल्यानंतर फॉर्म ओपन झालाय. तर अशा पद्धतीने आपण फॉर्म सगळे जोडू शकतो. आता पुढच्या फॉर्म मध्ये वर्करचे डाटा एंट्री कशी करायची हे आपण बघणार आहोत. थँक्यू.